ज्ञाना ए उन्हाडक्या करून झालं असेल तर काम उरकून घ्या पटापटा. दुपारी पोरगी बघायला जायचंय. या ज्ञानो या बता लय चालाद झालं जरा. एवढा का डापाटा घेतोय सायकली वाला ना तू मग सायकल नाही आलं, पाय नाही आलं, सायकल झालोय. ढापा का टाकत एवढ्या तेच म्हणतोय आता तुला तिथं कमी आहे का त्याची थायतल ठेवली तो तेवढा दम लागणार ना ढापा टाकणार तो हा तेवढं पण खरं डोक्याचे ना डोक्यात सगळे बटाटे भाजल्या तुया ते जाऊन दे ज्ञानो बर लय नाराज दिसतोय आज पुरी बघा जायचे आज. आज पण हा, कधी दुपारून. चालतंय जाऊ ना काय टेन्शन नाही हा हा काय जाऊ ना, इथून माग काय झालं तुम्हाला माहित नाही का लागा. तून माग झालं ती विसरून जा असं खचून नसतं जायचं कथय ज्ञानो प्रत्येक गोष्ट ठरलेल्या वेळेतच होतात ती आधी बी होत नाही नंतर बी होत नाही त्यामुळं आपण तांत यायचं काय जायचं शांत. तांत नाही दे तांत तांत शांत हा तांत तांत शांतच आहे बाबा, इतके दिवस झाले. हा होतात ते टेन्शन घेऊ नको तू चालते बरं येतो. बापरे. मी काय म्हणतोय, उरकून ठेवा, मी आटोपतो काम पाटक्यात. हा तू केव्हा पण आम्हाला फोन कर आम्ही लगेच येतो चालत चालत चालते चालते. चालतं फोन कर बरं का हा त्याला चाललं मी म्हणलं ते चाललं डबल डबल सांगायचे काय का त्याला काय आता नाही कळत पुढच्याला मलाच काय कळत नाही पुढच्याचं काय अपेक्षा ठेवतो. चल तू चला मोकार गणगण माणसाच्या मागे आईला सोयरिके जमवायचं स्वप्न आहे. काय सांगायचं तुम्हाला, आऊट आहे सवड नाही का बस आहे नाही का खाय प्याय सवड नाही. ही म्हणजे ना जे अन्नाशिवाय असली कामं होत नाही. बोला काय काम आहे तुमचं? अहो जेल यांना ते आपल्या बाच्यासाठी स्थळ बघा नाही का ते बादच्यासाठी होय. हा अरे पण त्याचं नाव काय, गाव काय, करतो काय, राहतो कुठं, स्वतःचं घर आहे का, वावर आहे का, उद्योगधंदा काय करतोय, काहीतरी माहिती सांगा. अहो सगळं बायोडाटा देतो ना तुम्हाला कुठं? मोबाईल वरती सोडतो. हा सोडा, हे असं लागतंय माहिती आधी. हा पाठवा याच्यावर. अहो असला मोबाईल आहे का आणि मग ह्याच्यात नाही येतो. कायला काय ह्याच्यात येत नाही म्हणजे असलं फोन वापरताच कायला मग तुम्ही? अहो माझ्याकडून सेंड होतो पण त्याच्यात नाही येणार. त्याच्या आईला मग तसलं काय जमत नाही आपल्याला मोबाईलचं. हा. हे साधा माणूस आहे आपण. तुम्ही एक काम करा, कागदावर लिहून द्या सरळ सगळं. बरं ठीक आहे मी तुम्हाला प्रिंट देतो मग. चालतंय चालतंय, काय असेल ते द्या बिंदास. जेले अन्न असल्यावर काळजी कायला करता तुम्ही? अहो, जेल यांना शेवटची आशा बघा तुम्हीच आहे. लय राखाडलाय गडी. औरा खाडलेल्यांचा स्पेशलिस्ट आहे मी. आशा उषा निशा बिपाशा सगळीच संघ आणतो बघा आता. आणि मग हा? सोलाला केसांची आणि जेले अन्नाकडे स्थळांची काय कमी नसते बघा. आणि मग काळजी करायची नाही. तेवढं जुळून टाका फक्त एवढं. जुळून टाका म्हणजे हा? अहो, त्याला लागतंय काय, एक नवरा आणायचा, एक नवरी आणायची, सुपारी फोडायची, साखरपुडा करायचा, अक्षता टाकायच्या, पुढच्या वर्षाला जेले अन्न हजर. खरंय अण्णा तुमचं खरंय. आणि मग जेले अन्न म्हणजे काय सोपं खेळ आहे का? चला येऊ का? हा चालतंय. हा आज आहे ना एक महत्वाचं स्थळाचं काम आहे माझ्याकडे. उद्या तुमच्या बाच्याचं मनाव घेतो मी. पण बरं का माझं एक नियम आहे, स्थळ दाखवलं पटापट्टी झाली लग्न जमलं का 1 तोळ्याची अंगठी घेत असतोय मी. 1 तोळ्याची हा
काय असेल ते देऊन टाकू अण्णा तुमचं. फक्त एवढं जुळून टाका ह्यावेळेस. चालतंय जुळवतो, काय काळजी करू नका. येऊ का मग? ठीक आहे चालतंय. अय ज्ञान्या, अहो अण्णा, कुठे हिंडतो तू? अहो गावात गेलतो मित्रांक. अरे मित्रांकडे काय करतो? इकडे दुपारी आपल्याला स्थळ बघायला जायचंय, आवरायचं. काय गांभीर्य हाय कराय तुला? मग ते सांगा, मित्रांक गेलतो. मित्रांना मला उरकून ठेवा, दुपारी आपल्याला पोरगी बघा जायची. आता काय अख्खं गाव गोळा करतो का? हा, अहो मित्र आहे माझ्या जीवा भावाचे. बरं चालतंय, पण घरी जा आता आणि उरक लवकर. आता तिकडे चाललो होतो ना. हा, मला सारखं एक तर पाहुण्यांचं फोन येतात, हे बघ. हा बरं बरं, सांगा येतो म्हणा, येतो. हा, हा. जायचंय आपल्याला, तयार हो. मी तवर थांबतो बंटेच्या हॉटेलमध्ये. चालते अरे! येतो मग मी. एक काम कर, काय? हे 100 रुपये दे बरं, जरा नाश्ता करतो बंटेच्या हॉटेलात. आता चायला अण्णा, मी हाफ चड्डी आलो इकडे, पॅन्ट राहिली घरी, पॅन्टच्या खिशात पैसे होते. बरं एक काम कर, मग बंट्याच्या मोबाईलवर सोड चालते सोटू. आणि उरक लवकर. हा, आलो अण्णा. का गाजे? वाळाय घालायचे, बाजरी वाळायचं, कट्टे उचलला. आलो. अजय, झाली बाजरी पसरून, जातो आता. ज्ञानू, बोला ना तात्या. मी बाहेर गावी चाललोय, तेवढं शेळ्यांना खाय टाकून ये बरं का. हा, टाक. हा, लवकर जा. तेवढं मी बाहेर गावी चाललोय बरं हा, का. चालतं जा 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 जा. ज्ञानू, अय ज्ञानू, हा, बोल ना भाऊ. इकडे ये रे. आलो, थांब. अरे ते तेवढं मला जरा कणकण आली होती. हा. तेवढं आपल्या गायांना पाणी घालून नाही तर बादल्या भरलेल्या आहेत. हा, दाखवतो. हा, हा, कर आराम. हा. तिकडं किती झालं रे आपलं? काय काय होतं तुमचं? एक चहा आणि एक मिसळ. किती झालं बघ? पाणी बॉटल नाही जगातलं पिलोय. 70. ते ज्ञानाने सोडलेत का पैसे? बघा बरं फोनवर. 100 आलेत. 30 दे माघारी. मिसळ. तो झालं का लग्न? मुलगी आहे मला एक. तेनु थदावत दिखावा जदुने नान दावा. ए काय जाण्या सारखी मागे इथला का मला आता पुसू दे सर बाजूला. अरे बाबल्या चांगले दिसलं पाहिजे आपण. मस्त दिसतोय एकदम सुपर. अरे आली कशी नाही अजूनही? आव्हाना 2 मिनिटं थांबा, सगळी येतात. 2 मिनिटं थांबा फक्त. अरे अशी सोयरीकीची काम होत असते वय. 2 मिनिटं थांबा आणि 5 मिनिटं थांबा. अरे पटापट उरकाय लागतंय असे. सगळे तुमच्या वाणी फास्ट नसतात अण्णा. तो काही चोपण असतात. थांबा जरा. आयला का होय रे? काय जो? तुझ्या घरच्यांनी केलं का नाही चालू तुला स्थळ बघायला? आता मला कदा ते बघ का, पण माझ्या घरच्या पप्पा काय म्हणले माहिती का, आपण आहे ना यंदा नाही करायचं, पुढच्या वर्षी करायचं. अरे लग्न पप्पाला करायचंय का तुला करायचंय? लग्न मलाच करायचंय, पण लग्न पुढच्या वर्षी करायचंय. काय बोलतोय रे? ती म्हणते पुढच्या वर्षी लग्न करायची. असं होय? 2027 ला लग्न करायचंय. हा. अरे बाबा आधीच तुला झालाय उशीर आणि त्यात लग्न पुढच्या वर्षी म्हणले व्हायचं का हो तुझं? ततात भगवान के गणे दे आंधे नाहीये. ढेरे म्हणलं का येऊ मला? ढेरे नाही, भगवान के घर देर होता है अंधेर नाही.
आता आहे. मला तर काय कळलं नाही ना, याला इथं याला तर माझं सगळं कळलं. अरे बाबा तुलाच आधी देर झाला एवढा मोठा आणि त्या सोयरीक बघायला कुठं उशीर करतो. आता जरी चालू केली का 4 वर्ष लागते तुला पोरगी भेटायला. सगळं कपाल मिठा होत आहे अण्णा, एकदम मिठा होत आहे. अरे मी तकावा पण फळ गळून पडन ना इकडे. अरे तू 4 वर्षांनी लग्न करणार, पटापटी होणार, साखरपुडा होणार, हळद होणार, मग तुला पोरग होणार. तू संसाराला लागायचा कावा म्हातारपणात काठीला आलो. होईन कमा ना कमा तरी तुम्ही आमचं जाऊन द्या, तुम्ही ना ज्ञानोचं बघा. हा ते महत्वाचं आहे. हा नाही तुझं बघाय बी हरकत नाही बरं का. पण आपलं कसं आहे माहितीये का, पटापटी झाली की 1 तोळ्याची अंगठी घेतो मी. एक तर आणते घेता का? आणि मग मग माझं जाऊन द्या, ज्ञानोचं बघा फक्त. ज्ञानोचं लेकर देतोय. नाही बघतो ते तसा यो बी काय वाईट नाही बरं का. फर्निचर चांगलंय, शोकेश मध्ये मार खाल्लाय फक्त यांनी. बरं ते जाऊन द्या, माझं पण घ्या की म्हणा अण्णा. अरे तुझं काय अण्णा असल्यावर काळजी नाही करायची. अरे अण्णासाठी लग्न जमवणं म्हणजे काय बेसनाची भजी काढणे का सोप आहे. हे आपलं पोरगा आणला, पोरगी आणली, पटापटी झाली, सुपारी फोडली, हळद लागली, लग्नाच्या अक्षता पाडल्या, पुढच्या वर्षी बारशाला लागण्याला अण्णा हजर. फक्त 1 तोळ्याची अंगठी ध्यानात ठेवायची. हा करू की, ऐकलं नाही आता. बोल तेवढं तुझ्या घरच्यांना बरं का. चालते. आईला कशी ना अजूनही. अरे मुलगी बघायला जायचं, आजच्या दिवस तर लवकर आवरायचं ना. काय करत होता गावात? ते गावातल्या लोकांनी कावं सांगली ते करीत होतो. अरे सोयरिकीचं काम आहे. आजच्या दिवस तर समाजसेवा करणं बंद कर ना. बरं गाडीचं काय झालं? गाडीचं बाबल्याला सांगितलंय, तो आला असं मंदिरापाशी. बरं तात्या, हा एक विचारू का? काय? मागच्या वेळी सारखा अपमान नाही ना व्हायचा आपला. सगळं सांगितलं ना खरं? हो बाबा सगळं सांगितलं. चल तू. अण्णा आले. चला चला चला. चला काय चला, एवढा उशीर असतंय का कुठे? अण्णा अहो तुम्ही नाश्ता करायला गेलता ना गावात? नाश्ता करायला गेलं तर म्हणजे आता 10 वेळा काढतो का नाश्ता चारल्याचं? होय 100 रुपये नाही सोडले तर तू का अख्खी जहागिरी माझ्या नाव केली का? हा अरे 1 वडापाव आणि 1 चहा प्यायला किती वेळ लागतोय? अरे काय आहे तात्या. अण्णा घ्या समजून. चला आता जाऊ दे. चला. नाही एक तर मी कामाचा माणूस नाही, असं थांबवायचं का मला? हा अरे किती सोयरिकीची कामं अशी होतात का उशिरा येऊन? माणसं तिकडे पिकले असते पार. अण्णा थूल लगेच जाऊ थूल. हा हे काय थुकत आहे का माझ्या तोंडाव? थुकत नाही. हे काय आलं पाहुण्यांचा फोन आला, पाहुण्यांचा फोन आला. थूल. हा आलो पाहुणा आलो. चला. हा. बस. काय कळलं तर तुला पुढं बसायला? मागे चल. अण्णा तिथून आता बता. आईला ही एक काय बोलत आहे काय माहिती. बता. हा, नाक नाही ना तिला आणि बोक पाडवी तिला. बसले बसले. जाऊ द्या चला. जाता गार पाण्याची बाटली घ्या. हा घेऊ. गाडी पुढे हॉटेलवर थांबव. पाण्याची बाटली घेऊ एक. या तुतान्याला खरंच येते का गाडी चालवता? हो मस्त आहे ते, चांगली चालवतं गाडी. हा. पुढे बघ, माझ्या काय तोंडाकडे बघ तू. ठीक आहे तात्या, हो द्या नारळ आणि पेढ द्या. एक काम करा, तुमच्याच हाताने द्या. नारळाला मान असतोय. बर का पुरी, तुम्हाला काय बोलायचं असेल ना तर बोलून घ्या. कसं आहे तात्या, नवी पिढी आहे, त्यांच्या कलानी होऊन द्यायला लागते. बरोबर. हो पण नवरदेव कोण आहे? नवरदेव हा. ज्ञानू उभा राहा रे. हे काय ह्यो नवरदेव आहे? एवढा बुटका नवरदेव, हा तर माझ्या कमरेपर्यंत पण नाही लागायचा. एवढं काय पुरी, हा बॉड भरत बारीक आहे, त्यांनी काय होतंय? एवढं बारीक बघून नाही चालत.
हा लय बारीक बघितलं ना तर बाईला बी मिशा असतात. हा जा घ्या बोलून तुम्ही. काय झालं अण्णा, मुलगी का उठून गेली? सोयरे काय झालं? आता काय झालं काय आता पोरगा नवरदेव तुमचा बुटका आहे. मला जर आधी माहित असतं नवरदेव बुटका आहे तर मी कशाला म्हणलं असतं या म्हणून. थोडंफार चालायचं. नाही आता पुरीला नाही पसंत, मी तरी काय करू आता. तात्या कसं करायचं म्हणता आता? कसं म्हणजे? तुम्ही म्हणताल तसं, आम्ही तुमच्या भरोश्यावर. बरं चला बघू काय होते. चला. बरं येऊ का सोयरे? हो हा? या या या. दुसरं एखादं चांगलं स्थळ असेल तर सांगतो. हो सांगा, जरूर सांगा, पण याच्यापेक्षा चांगलं बघा. हा हा चालतंय. तरी तुम्हाला म्हणलं होतं ना, खरं काय ते सांगा. प्रत्येक वेळेस पुरगी बघायला की ती पुरगी म्हणते बुटका नवर देवे. आता मला आहे ना पुरगी बघायला जायचं नाही, आणि आता मला लग्न पण नाही करायचं. ज्ञानू एवढं चिडून जमतंय का? अरे बाबा चांगली सोयरीक जोडायची म्हणल्यावर काही गोष्टी लपवाय बी लागतात. सगळंच खरं सांगून नाही जमत. तो तान्या एखादं चांगलं शाकाहारी हॉटेल बघून गाडी थांबव बा, लय भुका लागल्यात. नको आता दादा दली जाऊ. अरे घरी काय जाऊ जेवायला? इथं वातावरण तापले, गाडीतलं पाणी तापले. तू डायरेक्ट ढाब्यावर घे गाडी. आणला तर न्यानो काय चिंतन देत बसला का तू? आता एक पुदी नाही भेटली तर दुतली पुलगी. आता काय धुतले? तुटली नाही, दुतली पुलगी दुतली. त्याचं असं म्हणणं आहे, एक नाही तर दुसरी पोरगी. एवढा काय लोड घेतो? या बघा, माझा आहे ना लग्न करायची इच्छाच उडून गेली. आता मला काय लग्न बिग्न नाही करायचं. अरे काय इच्छा नाही इच्छा तर ना सगळं होतं. आणि मला ते ना फुल कॉन्फिडन्स आहे का तुझं लग्न एकदम थाटामाटात होणार. आता तुझी उंची कमी, त्याच्यात तुझा काय दोष आहे तवा? काय काय माहिती तू ना उंची वाजवायसाठी ना असं लटकायचं, असे वर पारांब्या बिरांब्या असतात ना, असं लटकायचं. देवाने तुझ्या आयुष्यात पण आहे ना कोणती पोरगी बनवलीच असेल ना. असं थोडी तुला एकटं सोडणार आहे. आता हे बघ तुला काय ना तायकद अशी 2 चालवायची थुदी करून. मग 5 किलोमीटर 10 किलोमीटर 15 किलोमीटर लांब सायकल मारायची. मग कसं होतं, असे पाय वाटतात, मग उंची वाटती. जलालपासून सायकलच चालत आलेला का? एक काम कर ना, दुसरा उपाय सांगितलाय त्याने, खांबऱ्याला लोम कर. हा आता तर लोकांना अजून उंची वाटती. अरे ह्याच्या आधी मसला टाकले, लटकून पर हात सुचले तरी उंची नाही वाढली. ते तर घेऊ नको तू आहे ना तुझ्या मनाला फ्रेश काय कर? फ्रेश म्हणते, फ्रेश माइंड फ्रेश कर. पुन्हा आता आहे ना एकदम टेन्शन फ्री होऊन जा. आणि परत एकदा आता आहे ना चांगल्या पुरी बघायला चालू कर. पुढे नाही म्हणतात याचं मला काय वाईट वाटत नाही रे, पण त्या बुटक्या म्हणून मला नका देत ना, याचं मला वाईट वाटते. आता मी बुटका आहे, याच्यात माझा काय दोष आहे रे? आता इथून मागं झालं ती विसरून जा. असं खचून जायचं नाही. तू फक्त आम्ही तुला जे उपाय सांगितलात ना, लांब करायचं, सायकल चालवायची, पळायचं, तेवढं कर, बराबर तुझी उंची वाटते. काय बरं करतो. चालायचं का मग? चला टायटल दे तुझी. दिल पे जख्म खाई प्यार ही करते थे. थांब दादा थांब. काय रे, काय झालं? आपल्या ज्ञानाला आपण पूजगी बघायला गेलो, हीच पूजगी काय ते बघ बंदी दादा. हा की बाबन्या. थांबा. त्या दिवशी आमचा मित्र ज्ञानो त्याला पोरगी दाखवायला आलतो, त्या तुम्हीच होता ना? तो मी तुला काय म्हणलो तर तीच पोरगी आहे. हा तुम्ही आहे ना त्याला नकार देऊन लय मोठी चुकी केली. उंची बघून तुम्ही त्याला नकार दिला राव. पोरग किती स्वभावाने चांगले तुम्हाला माहिती आहे का? या बघा, तुम्ही उंची बघून नका देऊ नका, स्वभाव बघा त्या पोराचा. अहो ते एवढं चांगलं पोरग आहे, गावात त्याला कुणीच नावं ठेवत नाही, सगळे चांगले म्हणतात, आणि तुम्ही त्याला नकार दिला. हाईट मुलं असं कुठं असतं करावं.
ते पोरग निर्व्यसनी आहे, लोकांची मदत करतं कायम. एकदा तुम्ही लागलं तर तपासून बघा, गावात चौकशी करा मग काय तर पोरग कसं आहे. तुम्ही फक्त पोरग बुटकय, पोरग कमी उंचत आहे म्हणून नकार दिला. पण तुम्ही त्याची जरा माहिती घेतली का, तो कसा आहे काय आहे? नाही तर ते त्याला लग्न करायची इच्छा नाहीये. पण आम्ही त्याच्या माग का लागले माहिती का, एक तर त्याची आई तो लहान असतानाच वाढली. लहानपणापासून त्याच्या बापाने स्वतः हाताने भाकऱ्या करून त्याला वाढवले. घरात एखादा तरी बाय माणूस पाहिजे भाकरी करून खायला घालायला. त्याच्यामुळे आम्ही त्याच्या लग्नाच्या मागे लागलो. उगा आपलं उचलली ती पण लावली ताल्याला. तुम्ही तसा नकार दिला असताना आम्हाला काहीच नसतं वाटलं, पण तुम्ही तो बुटका म्हणून नकार दिला त्याचं आम्हाला लय वाईट वाटलं बघा. मग काय तर बघा, तुम्ही विचार करा, वाटल्यास तर त्याची माहिती काढा. पण आमचा मित्र खूप चांगला आहे. त्याची उंची जरी कमी असली तरी तो मनाने खूप चांगला आहे, त्याचा स्वभाव चांगला आहे. आणि तुम्ही उंची बघू नका, तुम्ही स्वभाव बघा. कारण भविष्यात तुम्हाला उंची नाही उपयोगाला येणार, तुम्हाला स्वभाव उपयोगाला येणार. बघा, आमचं सांगायचं काम होतं, तुम्ही इथं करा. ओ ऐका ना, माझी नाही का पर्स चोरीला गेली आहे आणि मला शिरूरला जायचंय. माझ्याकडनं तिकिटाला पण पैसे नाही आहेत. तुम्ही मला थोडी मदत करता का? ऐका ना, तुमची न माझी ओळख नाही तरी तुम्ही डायरेक्ट पैसे कसं काय दिले मला? मदत करायला ओळख लागते का? माणसाने माणसाची मदत केली पाहिजे, तेव्हा देव आपली मदत करीत. आला का गाव कोळपून होय रे? जा, जनावराचं वज घेऊन ये जाऊन. तात्या, मला वजन नाही उचलत ते. खाता येतं का 2 टायमाला? हा, जा थोडं थोडं आण, मला खत पसरायला जायचंय. बरं, जातो. ओ ऐका ना, आता काय झालं? अहो मगाशी तुम्ही तिथं मला 100 रुपये नाही का दिले, हा. ते पण माझ्याकडून हरवले. मग आता काय करू? ऐका ना, तुम्ही चला ना माझ्यासोबत बस स्टँडला आणि तिथं तुम्ही तिकीट काढून द्या, मला गाडीत बसून द्या, मग मी जाते घरी. आईला, मला तर आता कोणाला खायला नाही, वजन आणायचं होतं. बरं जाऊ दे, वजन नंतर आणतो. चालतंय, चला. चला. होय ग, हा, असे कसे पैसे हरवले तुझ्याकडून? नीट लक्ष देता येत नाही का? आता हरवले त्यात मी काय करू? बरं चालतंय, चल. अय ज्ञान्या, अय आईला, एक तर तुझं लग्न जमाना आणि त्यात पोरीला घेऊन हिंडतो का? अहो, पोरीला घेऊन नाही देत, त्याची मदत करतोय. अरे मदत काय करतो, त्याच्यापेक्षा एखादीला म्हणावं लग्न कर, तेवढाच खांगाळून निघशील. चल, चाललोय मी नाश्त्याला. 50 रुपये दे ना मला. आईला, माझ्याकडे 100 रुपये होते, हिला दिलं, हिन टाकलं हारून. आता हिला चालू इस्टीट बसून द्यायला. वा, अरे का पोरीला द्यायला पैसे आहेत तुझ्याकडं आणि मला द्यायला नाही का? कशी काय लग्न जुळवायची रे तुमची? बरं, नका लय टेन्शन घेऊ. पण त्याला माझ्या खात्यावर मांडायला वा, मी देत त्याला नंतर पैसे. जाऊ तुम्ही. चल ग. ऐका ना, तुम्ही एवढं सगळ्यांसोबत चांगलं बोलता तरी ते तुमच्यासोबत असे चिडून का बोलतात? त्याचा प्रश्न, ज्याला बोलायचं तसं ते बोलतं. आणि आता कुठे चालले होते तुम्ही? आता रानात चालू होतो, आता तुम्हाला सोडितो बस स्टँडवर आणि मग जातो रानात. परत रानात येणार? हा. आणि घरी कोण कोण असतं तुमच्या? घरी हं? घरी वडील आणि मीच असतो. आणि आई? आई आहे ना, मी लहान असतानाच वारले. अच्छा. आणि मग जेवण कोण बनवतं? जेवण वडील बनवते तिथं माग, पण आता मी शिकलोय तर आता मी बनवतो. तुम्हाला पण येतं का जेवण बनवता? हा. आणि शिक्षण किती झालंय तुमचं? शिक्षण झाले कॉलेज. अच्छा. मग कॉलेजमध्ये कोण आवडत नव्हती का? नाही. हं? नाही. का हो? नाही आवडली. आणि मग लग्नाचा काही विचार केलाय की नाही? लग्नाचा केला विचार, बघतोय थोडं, पण जिथं जाईन तिथं. आता हे भुटका असल्यामुळे मला कोणी पसंत करत नाही.
तुम्ही बुटके आहेत म्हणून तुमचं लग्न होत नाहीये का तुम्हाला कोण आवडती म्हणून तुमच्या सोबत कोण लग्न करत नाही? तसं काय नाही हो. ज्ञानो आ. आज कोणती पोती घेऊन हिंदा जागा सोबत? काय माहिती बाबा कुठून आली आणि कशी आली. तिचं हरवलं पैसे, हा. तिला चालू इष्टी मध्ये बसून द्यायला. म्हणजे तिथं पैसे हरवलं तू तीच बसवाय चालला. ए आपण याला तोंडावर नेदे वाटतो काय ते? हा तुलाच का बरं एसटी बसवाय म्हणून आम्हाला का नाही म्हणणार? मग जा घेऊन तुम्ही बसवा तिला, तेवढंच मग काम होईल गुरांना खायला आणायचं. नको नको नको, मी दुसऱ्याच्या ताटातलं काही खात नाही. मला माहिती आहे तुमच्या दोघांचं काही ना काय ते चालू आहे, पण तुम्ही उगा आम्हाला सांगताय इकडे थोडा चालू तिकडे थोडा चालू. ते नसतं का दाखवायची दात वेगळे आणि असत्यात वेगळे. तसं ते काहीतरी येत. बाबल्या गाण्या माझं डोकं खाऊ नका, तसं काय नाही. वाटलंच तर त्या पोरीला विचारा. पूजी काय पूजी, तू हा म्हणला की ते पण हात म्हणणार नाही. वय हो कोण आहे अहो. तुमचा जो? अहो तसं काहीच नाहीये. मग तुम्ही तोंड बांधून का फिरताय? हे घ्या. अयो, अगं ही तर ती पूजी आहे. हो ना हिलाच बघायला गेलतो आपण ज्ञानाला घेऊन. म्हणजे यांनी काय केलं माहिती का, लोकांच्या समोर सांगितलं पतन नाही आणि माग तोंड बांधून हिंडतात. बघला काय हो? ए बाबल्या तसं काय नाही. ती मला माहित नव्हतं ती आहे म्हणून, नाही तर मी तिला नसतो सोडायला गेलो. बघला का मागापासून सोबत अहो. फिरतात. अहो तसं काही नाहीये, तुम्ही थोडं ऐकून तर घ्या ना आमचं. काय ऐकून द्यायचं आता? त्या दिवशी तुम्ही मला तिथे भेटले होते ना कॉलेजच्या बाहेर, हा त्यांच्याबद्दल एवढं चांगलं सांगितलं ना, म्हणून मी त्यांची परीक्षा घ्यायची ठरवलं होतं आणि ते त्या परीक्षेत पास झाले. पाहताय अभिनंदन अभिनंदन. मला कोण अभिनंदन अहो. त्याला ओ कुठे बघितलं का, आमचा ज्ञान उंचीने जरी लहानातला तरी तो अभिमानाने लई मोठा आहे. तुम्ही त्या दिवशी त्याला बुटक्या बोलले ना, त्याचा त्याला लई लाग आलेला आहे, म्हणून तो निघून गेला. आता हो, पण आता मी त्यांच्या सोबत लग्न करणार आहे आणि आता बघते मी त्यांना. का हो? ओय अरे ही पोरगी इकडे कशी काय आली? ते आपल्या ज्ञानी सोबत लग्न करणार आहे म्हणती. आईला चला म्हणजे लग्न जमलं एकदाच, म्हणजे माझा एक तोळा फिक्स झाला. आईला पहिलं फोन करतो तात्याला. तात्या एक तोळा. हॅलो तात्या, आईला जमल्याला सांगितलं रे आम्हाला. अकोलाचं म्हणजे तुमच्या ज्ञानूच, आणि ते आपण त्या दिवशी पोरगी बघायला गेलतो तिचं. हा एक तोळा तयार ठेवा माझा. हा आलो तुमच्या इकडे गाडी घ्यायला तुमची, पण एक तोळा बर का. ओ ऐका ना, मला तुमच्या सोबत बोलायचंय. पण मला नाही बोला तुमच्यासोबत. 2 मिनिटं ऐका ना फक्त. काय ऐकू? त्यावेळेस तुम्ही मला बुटके मानलाय. अहो एक संधी तर द्या फक्त. बरं बोला मग. तिथं बसून बोलू ना आपण. अहो त्या दिवशी मला तुमच्याबद्दल काही माहीतच नव्हतं, म्हणून मी तसं बोलून गेले तुम्हाला. बरं कळलं ना तुम्हाला? हो, माझी चूक मी मान्य केली आता. बरं तुम्ही केली चूक मान्य, पण उपयोग काय? अहो आता मी तुमच्या सोबत लग्न करायला तयार आहे. अहो तुम्ही मस्त लग्न करतात, मी आहे असा. मला येत नाही गाडी चालवता. तुला नाही फिरायला आलं तर जमन का? दुसऱ्याचे नवरे त्यांच्या बायकोला गाडी विकून जातात, मला येते सायकल. अहो पण मला दुसरी काय अपेक्षाच नाही तुमच्याकडून. अहो नसली तरी पण आता समजा एखाद्या टायमाला मॉलला जायचं ठरलं, बाया निघाल्या, तुम्ही माझ्या हट्ट केला, मग मी कसं काय पुरवायचा? मी एकतर मला नाही आई हाय बाप, मी मा बाप कुठं बाहेर फिरायला जात नाही, कुठं काय करत नाही. 24 तास राहणार असतो. राहणार जेवढं कष्ट करतो त्यातून जेवढे पैसे येतात तेवढंच आम्ही घर संसार चालवतोय. आता आमच्या घरात बाई माणूस नव्हतं म्हणून केलता लागणार त्याच्यात. आज तो तुमच्या मागणं घेऊन तर तुम्ही मला बुटक्या मानला. मग आता म्हणलो लग्न करायची इच्छाच माझी उडून गेली. अहो पण मी तुम्हाला नाही का कोणत्या पण परिस्थितीत साथ देईन. मी तुमच्या जवळ कधीच अशा हट्ट करणार नाही की बाहेर जायचं, हे पाहिजे ते पाहिजे. मी तुमच्या सोबत, आणि तुम्हाला एकट्याने शेतीत काम करायची गरज नाही. मी पण आहे ना तुमच्या सोबत शेतीत काम करायला. संसार आपण दोघं मिळून करू. मग हा या परिस्थितीत साथ द्या ना का? कायम साथ देणार मी तुम्हाला. बरं चालतंय मग चला. चला. तू असं काय बघितलं बाहेर डायरेक्ट हो बोलली तू? मला तुमचा स्वभाव लय आवडतो. हा बरं जाऊ दे, परत मला बुटक्या मानत नाही बरं का? नाही हो, हा. माणूस त्याच्या उंचीवरून नाही तर त्याच्या कर्तृत्वावरून ठरतो तो किती मोठा आहे.
हा बरं लग्न झालं आपण लय माझ्या करू हा हा बरं एक काम कर ना हा. तू आजच्या गोल गोल बाकी मला खाऊ घालशील ना हो येतात मला दारा काढशील ना हो गुराला खायला आणशील ना हो माही सगळे काम तू करशील ना सगळं काम मीच करणार आणि तुम्ही काय करणार मग अगं तुझ्या हातचं खायचं काम करणार दे डाळी